कोरोनाच्या विनाशकारी साथीनं संपूर्ण जगाला हादरवून सोडलं होतं। आता पुन्हा एकदा नव्या व्हायरसच्या संसर्गाची प्रकरणं समोर आल्यानं अनेक देश चिंतेत पडले आहेत। या विषाणूमुळे सर्दी आणि कोविड-19 मध्ये दिसायची तशीच लक्षणं आढळतात। तसंच याचा प्रसार वेगाने होत असल्याची माहिती आरोग्य संघटनांनी दिली आहे। त्यामुळे आता या चीनी व्हायरसचं सावट उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावरही पसरले। याच पार्श्वभूमीवर साधू संतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलंय। या पत्रात काय म्हटलंय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी रुशाली ठाकूर, आपण पाहताय आवाज लोकशाहीचा। चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या महामारीने संपूर्ण जगाला हादरवून सोडलं होतं। त्यानंतर चीनने पुन्हा एका नव्या व्हायरसला उकळून काढलं आहे। कोविड-19 नंतर आता HMPV व्हायरस देशभरात पसरल्यामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे। या व्हायरसची लागण वेगाने होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे। त्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा जारी केला आहे। अशातच आता या चीनी व्हायरसचं सावट उत्तर प्रदेशमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यावरही पसरलं आहे। या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या साधू संतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे। देश-विदेशातून कोट्यावधी लोक कुंभमेळ्याला येतात। याच पार्श्वभूमीवर साधू संतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठविलं आहे। जाणून घेऊयात पत्रात काय लिहिलंय। चीनमधून येणाऱ्या साधू संतांना आणि नागरिकांना कुंभमेळ्यात येण्यापासून रोखावं अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे। 12 जानेवारीपासून प्रयागराजमध्ये कुंभमेळा सुरू होणार आहे। देशात चीनी HMPVचे 3 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे। कुंभमेळ्याला होणारी गर्दी लक्षात घेता खबरदारी घ्यायलाच हवी, अन्यथा पुन्हा कोरोनासारख्या भयावह परिस्थितीचा देशाला सामना करावा लागेल, असे पत्रात म्हटलं आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।